बऱ्यापैकी प्रवास पायी घोड्यावरून किंवा बैलगाडीतून असाच प्रवास असायचा. तर हा व्यापारी आपल्या बैलगाडीतून चालला होता, त्याचं सामान होतं आणि समोरून त्याला एक वयस्कर माणूस येताना दिसला रस्त्याने. एक गाडी जाईल एवढीच ती पायवाट होती आणि माणूस येतोय म्हणून त्याला जरा आपले बैल थोडे ओढले, गाडी थांबवली. तो माणूस जवळजवळ आला समोरून येताना आणि अचानक त्याला चक्कर आल्यासारखी वाटली. तो रस्त्याच्या एका बाजूला कलंडला, एका झाडाखाली जाऊन बसला. तर त्या व्यापाऱ्याला वाटलं आपण त्याचं नाव काय ठेवूया, रमेश ठेवूया साधारण. त्या रमेशला वाटलं अरे काय झालं, अचानक माणूस चांगला चालत येत होता, अचानक याला चक्कर काय आली, हा तिथे बसला नाही. तो घाई उतरला. पाण्याचा ते खिडकीचा तांब्या होता जुन्या काळातला, तेव्हा तुमच्यासारख्या बिस्लरीच्या बाटल्या किंवा वॉटर बॉटल नव्हत्या सोबत, किंवा स्टीलच्या तांब्याचाच तांब्या होता. तांबे या धातूचा, खिडकीचा बघितला असेल बऱ्याच जणांनी. खिडकीचा म्हणजे वरून झाकण असतं, त्याला कडी असतं. त्याने ते पाणी थोडंसं त्याच्या तोंडावर मारलं, थोडंसं पाणी प्यायला दिलं. त्या माणसाला 1-2 मिनिटांनी शुद्ध आली. त्याने बघितलं डोळे, धन्यवाद मला, थँक्यू, तुम्ही मला वाचवलं. थँक्यू नसेल म्हणला, माझ्या तोंडात थँक्यू आहे म्हणून मी थँक्यू म्हणतो. त्या काळात थँक्यू हा शब्द नसेल ना. धन्यवाद, आभारी, तुमचे उपकार झाले. आणि त्याने निरखून बघितलं त्या माणसाच्या चेहऱ्याकडे, रमेशच्या चेहऱ्याकडे. अरे म्हणजे तू गोरगावचा व्यापारी ना, देशमुखांचा रमेश? हो. अरे मी तुझ्याच घरी चाललो होतो. तू कुठे चालला तिकडे? म्हणजे मी आता माझ्या रोजच्या सवयीप्रमाणे व्यापाराला चाललो पलीकडच्या गावात. नाही म्हणे आता व्यापार संपला तुझा. असं काय म्हणताय? तुझी जायची वेळ आली आणि कुठे? मला पुढच्या गावात जायचं ना. नाही नाही म्हणे मी यम आहे, तुला न्यायला आलोय, तुला न्यायला येण्यासाठी तुझ्या घरी येत होतो, तू वाटेत भेटला. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला ना. आपल्या समोर यम आहे, तो आपल्याला न्यायला आला, म्हणजे साक्षात मृत्यू समोर दरदरून घाम फुटला. आणि त्या पहिल्या माणसाची म्हणजे त्या यमाची जशी अवस्था झाली होती, त्याच्याही पेक्षा भयानक त्याची अवस्था झाली. बसल्या जागीच करडला, अमुक झालं करून झालं. त्या यमाला त्याची दया आली. अरे यानं आपली ओळख पाळत नसताना आपली मदत केली आणि आपण डायरेक्ट त्याला सांगितलं की मी यम आहे, तुला न्यायला आलो, तुझे आयुष्य संपलंय. हे काय बरोबर नाही. काय करू मग? त्याला त्याच कमलदुतं पाणी ज्या तांब्याचं त्याच्या परत सूट पडलं, त्याला प्यायला दिलं. म्हणजे पहिला सीन रिवर्स झाला, फक्त माणूस बदलला. तू थोडासा हुशारी झाला, तू गाया करायला लागला. तू म्हणजे यमराज हे बघ, मरण कुणाला चुकलं नाही. जन्माला आलेला प्रत्येक जण मरणारच आहे. तर माझं वय अजून काही जास्त नाही आहे, 45-46 वर्षाचाच आहे मी. आणि अजून मुलांची शिक्षणं राहिली आहे, घर बांधायचं राहिले, आईवडील म्हातारे, त्यांना काहीतरी तीर्थयात्रा करायची राहिली आहे, मुलींचं लग्न राहिलं आहे. हे सगळ्या जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर. मी कुटुंबाचा प्रमुख आहे. इतक्यात मला घेऊ नका, मला 2-5 वर्ष तरी द्या ना. 2-5 वर्षात मी पटापट ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जेवढ्या होतील तेवढ्या पार पाडतो. आणि यमालाही त्याची दया आली. त्यामुळे तू मला ओळख नसताना माझी मदत केली, मला प्यायला पाणी दिलं, हरकत नाही, म्हणजे मी तुला एक संधी देतो. बघा, जीवदान दिलं का ठीक आहे, तुला 5 वर्ष देतो, 2 वर्ष देतो, किंवा तू मरणार नाहीस, मी 10 वर्षांनी, आज तुला मरण नाही असं नाही म्हणलं. मी तुला एक संधी देतो. त्याला व्यापाऱ्याला लक्षात नाही आलं त्या गोष्टी. त्या रमेशच्या त्याला वाटलं की आता आपल्याला आपला जीव वाचणारच आहे. त्या म्हाताऱ्यानं त्याच्या बगलेची पिशवी होती, त्या पिशवीतून एक वही काढली, त्याच्या रमेशच्या हातात दिली. बघ म्हणजे तुला एका पळाचा पळ, पूर्वीच्या काळी पळ होते, आता मिनिटं झाली, सेकंद झाली, तास झाले. एका पळाचा पळ म्हणजे 5-6 मिनिटाचा एक पळ असतो. एका पळाचा तुला वेळ देतो, ही तुझ्या आयुष्याची डायरी आहे.
म्हणजे तुझ्या आयुष्याची वही आहे, खातेवही आहे. तुला हवं ते तुझं भविष्य तू बदलू शकतो. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या लोकांची नावं याच्यामध्ये आहेत. प्रत्येकाचं एक पान आहे आणि तुझंही पान आहे. तुझ्या पानावर तू जे लिहिशील ते होणार. तुला एक संधी, एका पळाची. त्याने काढलं ती वही, पहिलेच पान त्याच्या भावाचं, त्याच्यावर नाव लिहिलेलं सुरेश, आणि सांगितलं की सुरेशला अमुक अमुक राजा त्याचा खूप मोठ्या सुवर्ण मुद्रा देऊन सत्कार करणार आहे, त्याला बक्षीस होणार आहे, कारण तो विद्वान होता, पंडित होता, कवी होता. एक अमुक देशाचा राजा त्याचा सत्कार करणार आहे पुढच्या 8 दिवसामध्ये. त्याने काय केलं, अरे माझ्या भावाला एवढ्या मिळणार आणि मी गरीबच राहणार. आपल्याला सांगितलंय ना यमानं, मी जे लिहिली या वहीमध्ये ते होणार आहे. त्याने सांगितलं सुरेशचा सत्कार होणार नाही, राजा त्याला दंड देणार. पुढचं पान बघितलं, त्याच्या चुलत भावाचं म्हणजे भावकीतल्या भावाचं, त्याचंही असंच काहीतरी चांगलं लिहिलेलं. त्याने लिहिलं परत, त्याचं तसं होणार नाही, वाईट होणार. मग मित्राचं, मग शेजाऱ्याचं, मग व्यापाऱ्याचं, दुसऱ्या व्यापारी मित्राचं, असं करता करता 8-10 पानं तो विजत गेला. प्रत्येकाचं पान होतं आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार होतं. ही सगळी त्याच्याच जवळची माणसं होती. कोण त्याचा भाऊ होता, कोण त्याचा मित्र होता, कोण त्याचा नातेवाईक होता, कोण त्याचा व्यापारातला मित्र होता. आणि हा काय करत होता, तो पुढे गेला तर मी मागे पुढे, तो पुढे गेला तर चांगलं झालं. शेवटी त्याचं पान आलं, वहीच्या शेवटचं पान त्याच्या नावचं होतं, रमेशच्या. आणि तो विचार करायला लागला, आता मी माझ्या पानावर काय लिहू. तो लिहिला, इतक्यात त्या यमराजाची वही काढून घेतली. काय झालं यमराज, बाबा रे तुला एका पळाचा वेळ दिलेला, एक पळ होऊन गेला, तुझी वेळ संपली. यमानं वही डुबली, आपल्या परत पिशवीत टाकली, चल म्हणला. त्याचा तो हात घेतला, त्याच्या गळ्यात टाकला, त्याचे प्राण हरले, घेऊन गेला. गोष्ट संपली. तात्पर्य तुम्ही सांगा. हा शाबास, बरोबर. कधी कुणाचं वाईट करू नये, पण